मित्रांनो, आसिफ सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल आपण नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार किती आहेत आणि नामाच्या प्रकारामध्ये आपण कोणत्या नामाचे अनेक वचन होते आणि कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही. नामाचे एकूण प्रकार 3 आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्या तिन्ही नामापैकी फक्त एकाच नामाचे अनेक वचन होते. सामान्य नामाचे अनेक वचन होते आणि सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात: पदार्थवाचक नाम आणि भाववाचक नाम. याचे अनेक वचन होत नाही. फक्त 3 नामापैकी एकाच नामाचे अनेक वचन होते. मग 2 नामाचे विशेष नाम आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक आणि समूहवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. ते आपण, जर तुम्ही कालचा लेक्चर बघितला नसाल, नाम व नामाचे प्रकार, ते कोणत्या नामाचे अनेक वचन होते, कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही, ते जर तुम्हाला कळलं तर हा वचन म्हणजे याचे पण 2 प्रकार पडतात: अनेक वचन आणि एक वचन आणि अनेक वचन. हे समजण्याकरिता मागचा लेक्चर इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण वचन चॅप्टर बघणार आहोत. तर वचन म्हणजेच काय? वचन म्हणजेच काय? एका संख्या सुचवण्याचा, एखाद्या ठिकाणाच्या संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. वचनाचे 2 प्रकार पडतात: एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचनालाच बहुवचन पण म्हणतात. अनेक वचनालाच बहुवचन पण म्हणतात. अनेक वचनालाच बहुवचन म्हणतात. नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. नामाचे 2 प्रकार पडतात: एक वचन आणि अनेक वचन. आता कोणत्या नामाचे अनेक वचन होते आणि कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही ते मित्रांनो इथं लिहून टाका. मित्रांनो, कोणत्या नामाचे अनेक वचन होते, याच्यानंतर मित्रांनो हा टॉपिक लिहा इथं. कोणत्या नामाचे अनेक वचन होते, कोणत्या नामाचे अनेक वचन होते. हे आयएमपी महत्वाचे पॉइंट. आयएमपी पॉइंट पहिला आहे मित्रांनो, नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते. आणि सामान्य नामाचे अनेक वचन होते व विशेष नाम व भाववाचक नाम. भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही आणि पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. त्याच्यानंतर आपण आणि कोण हे दोन्ही वचनामध्ये आढळतात. आपण, कोण आणि कोणी ही दोन्ही वचनात आढळतात.
वचनात उपयोग होतो. आपण आणि कोण हे दोन्ही वचनामध्ये. मित्रांनो, हा पूर्ण शिकल्यानंतर मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ते पण हा झाल्यानंतर मी शेवटला ते ट्रिक सांगणार आहे. पूर्ण चॅप्टर एका ट्रिकवरच अवलंबून आहे. तर वचनाचे 3 प्रकार पडतात. वचनामुळे नामाच्या रूपात बदल होत असतो. वचनामुळे नामाच्या रूपात बदल होत असतो, ते आता आपण बघणार आहोत. अकारांत, कारांत म्हणजे शेवटचा. कारांत म्हणजे शेवटचा. इथं बघा मित्रांनो, पुल्लिंग नामाचे अनेक वचन. पुल्लिंग, आपण लिंग या चॅप्टर मध्ये, नाम पण चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आणि लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे कशा प्रकारे नामाच्या रूपात जर बदल झाला, लिंग वचनामुळे नामाच्या रूपात काय बदल होते ते पण काल आपण बघितलं. त्याच्यावर ट्रिक पण, पुल्लिंग कसे ओळखायचे, स्त्रीलिंग कसे ओळखायचे आणि नपुंसकलिंग कसे ओळखायचे ते पण मागच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं. तर तो पण चॅप्टर बघणे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. तर पुल्लिंग नामाचे अनेक वचन कशा प्रकारे होते. पुल्लिंग नामाचे नाम, कोणत्याही नामाचे अनेक वचन करता येते. जो आपण मोजू शकतो त्यांनाच अनेक वचन करता येते. आकारांत, इथं मित्रांनो हे आहे अकारांत. अकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन अकारांतच होते. अकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन अकारांतच होते. जसा देव. आणि आकारांत पुल्लिंग नामाच्या अनेक वचन एकारांत होते, असा एक्झाम मध्ये प्रश्न येते मित्रांनो. इकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन इकारांतच होते आणि उकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन उकारांतच होते आणि ओकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन ओकारांतच होते. तर उदाहरणार्थ अकारांत, एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न विचारतो अकारांत. अकारांत म्हणजे शेवट, कारांत म्हणजे शेवटचा शब्द. कारांत म्हणजे शेवटीचा शब्द. कारांत म्हणजे शेवटीचा शब्द. कारांत म्हणजे शेवटचा शब्द. हा शेवटचा शब्द आहे. देव, देवचा देवच होईल. उदाहरण, वाघचा अच होते, वाघच होईल. सापचा सापच होईल. दगडचा दगडच होईल. राक्षसचा राक्षसच होईल. आणि गरुडचा गरुडच होईल. बैलचा बैलच होईल. मित्राचा मित्रच होईल. आणि उंदीरचा उंदीरच होईल. पर्वतचा अनेक वचन पर्वतच होईल. कागदचे अनेक वचन कागदच होईल. आणि मनुष्याचे अनेक वचन मनुष्यच होईल. आणि युवकचे अनेक वचन युवकच होईल. आणि तरुणचे अनेक वचन तरुणच होईल. आता आकारांत दुसरा आहे. आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन. हा मी तुम्हाला मित्रांनो चार्ट काढून दिलेला आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवण्याकरिता इझी जाईल. आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन एकारांत होते. हा वाक्य एक्झाम मध्ये आले मित्रांनो, PSI मेन्स मध्ये. आंबाचा काय होते, आंबे. ये आंबाचा आंबे. राजाचा राजे. झराचा झरे. राजाचा अनेक वचन राजे होतील. झराचे अनेक वचन झरे होईल. आणि पंखाचे अनेक वचन पंखे होईल. ससाचे अनेक वचन ससे होईल, कारण की ये होते. घोड्याचा घोडे होते. आरसाचा आरसे होईल. दाड्याचे अनेक वचन दांडे होईल. घोड्याचे अनेक वचन घोडे होईल. आरसाचे अनेक वचन आरसे होईल. आणि दांड्याचे अनेक वचन दांडे होईल. बोकाचे अनेक वचन बोके होईल. डब्याचे अनेक वचन डब्बे होईल. आणि वाडाचे अनेक वचन वाडे होईल. अनारसाचे अनेक वचन अनारसे होईल. याच्यानंतर इकारांत नामाचे अनेक वचन इकारांतच होते. इथं मित्रांनो पुल्लिंग नामाच्या अनेक वचनामध्ये फक्त हा चेंज होते मित्रांनो, तो मी इथं लिहून ठेवलेले आहे. पुल्लिंग नामाचे अनेक वचन करताना फक्त आकारांच्या एकारांतच होते, बाकी सर्व सेम असतात. ईच होते.
कवीचा अनेक वचन कवीच होईल, माळीचा अनेक वचन माळीच होईल, पक्षीचा अनेक वचन पक्षीच होईल, हत्तीचा अनेक वचन हत्तीच होईल आणि तेलीचा अनेक वचन तेलीच होईल, जावाईचा अनेक वचन जावाईच होईल. त्याच्यानंतर उकारांत, उकारांत पुलिंग नामाचे अनेक वचन उकारांतच होते. शत्रूचे अनेक वचन शत्रूच होईल, लाडूचे अनेक वचन लाडवा होत नाही लाडूच होते, गुरुचे अनेक वचन गुरुच होईल, गहूचे अनेक वचन गहूच होईल आणि खडूचे अनेक वचन खडूच होईल, विंचूचे अनेक वचन विंचूच होईल. हे एक्झाम मध्ये आलेले आहेत मित्रांनो. ओकारांत पुलिंग नामाचे अनेक वचन करताना ओकारांतच होते. फोटोचा फोटोच होईल, फोटोचे अनेक वचन फोटोच होते, फोनोचे अनेक वचन फोनोच होते आणि धनको याचे अनेक वचन धनकोच होईल, ऋणको याचे अनेक वचन ऋणको होईल. हे तुम्हाला जर लक्षात हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल, एवढे शब्द कशा पद्धतीने लक्षात, तर मित्रांनो हे धनको आणि ऋणको हे बँकच हे आहे. फोटो आणि फोनो, फोटो फोनो धनको ऋणको हे एवढे शब्द आहेत मित्रांनो. इथं शत्रू शत्रू, तर याच्यावर एक ट्रिक आहे मित्रांनो. ह्या नामांना मी तुम्हाला शेवट सांगणार आहे, एकदा सांगतो. ह्या देव किती देव किती देव आपण देवच म्हणतो, म्हणून किती देव किती देव म्हणजे एकच आला, हा देवचा देवच होईल. हे याच्यानंतर मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मित्रांनो. स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन, आता पुरुषलिंग नामाचे अनेक वचन झालेले आहे. आता स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन बघूया. अकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना आकारांत आणि एकारांत होते इकारांत होते. तर वेळ, वेळचा अनेक वचन करताना वेळा होईल आणि वीटचा अनेक वचन विटा होईल. तारीखचा अनेक वचन होते तारखा, खारीकचा अनेक वचन खारखा, चुकचा अनेक वचन चुका होईल, वेळचा अनेक वचन वेळा होईल आणि डबल झाला. सूतचा अनेक वचन सूनचा अनेक वचन सुना होईल. त्याच्यानंतर अकारांत, अकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना दोन होते, आकारांत आणि इकारांत. तर इकारांतचे महेश महेश आणि मसी होईल. भिंतचे अनेक वचन भिंती होईल, वीरचे अनेक वचन विहिरी होईल. आकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन आकारांत होते. भाषा, इथं मित्रांनो स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना फक्त हा चेंज होत नाही आणि इथं फक्त हा चेंज होते. भाषा, भाषाचे अनेक वचन भाषाच होईल, सभाचे अनेक वचन सभाच होईल, पूजाचे अनेक वचन पूजाच होईल आणि आज्ञाचे अनेक वचन आज्ञाच होईल. विद्याचे अनेक वचन विद्याच होईल, माताचे अनेक वचन माताच होईल आणि शाळाचे अनेक वचन शाळाच होईल. हे मित्रांनो एक्झाम मध्ये आलेले आहेत. नदी, नदीच्या या होते, ईच्या या होते. इकारांत, इकारांत कारांत म्हणजे शेवटचा शब्द इकारांतचा हा शेवटचा शब्द ईच्या यादीमध्ये होते, मोठी आहे. याचे अनेक वचन करताना याकारांत होते. नदीच्या नद्या होईल, नळीच्या अनेक वचन नळ्या होईल, पंथीचे अनेक वचन पंथ्या होईल, चांदणीचे अनेक वचन चांदण्या होईल, लेखणीचे अनेक वचन लेखण्या होईल, काठीचे अनेक वचन काट्या होईल आणि भाकरीचे अनेक वचन भाकऱ्या होईल. टाचणीचे अनेक वचन टाचण्या होईल आणि गाडीचे अनेक वचन गाड्या होईल. उकारांत, उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन करताना वाकारांत होते, उचा वा होते. नदी नद्या, नळी नळ्या, पंथी पंथीचे अनेक वचन उकारांत चालू आहे. सासूचा अनेक वचन सासवा, जाऊचा अनेक वचन जावा, पिसूचा अनेक वचन पिसवा, जडूचा अनेक वचन जडवा, उवाचा अनेक वचन वा आला मित्रांनो शेवट.
अनेक वचन, सासूचे अनेक वचन सासवे होते, सासवा नाही होत, सासवा होते, म्हणून तिथे घेतलं मित्रांनो. आता याच्यानंतर ओकारांच्या अनेक वचन, ओकारांचं अनेक वचन ओकारांतच होते, कारण की फक्त इथं ओकारांचं अनेक वचन ओकारांतच होते. गोचा 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 अकारांत आकारांत होते. बायकोच्या बायका हा एकच शब्द आहे मित्रांनो. ओकारांचे अनेक वचन, ओकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना आ होते, आकारांत होते. तर बायको याच्या बायकाच, बायकोचे अनेक वचन बायका होते, हे आहे. आता पुल्लिंग नामाचे अनेक वचन करताना आणि स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना, त्याच्यानंतर आपण नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन करताना, स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना, आणि आता बघू आपण नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन करताना, अकारांत नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन करताना अकारांचा होते एकारांत. घरचा अनेक वचन का होईल? घरे होईल. दारचा अनेक वचन का होईल? दारे होईल. पुस्तकचा अनेक वचन का होईल? पुस्तके होईल. शेतचा अनेक वचन का होईल? शेते होईल. आणि रानचा अनेक वचन राणी होईल. चित्रचा अनेक वचन चित्रे होईल. आणि फुलचा अनेक वचन फुले होईल. उकार, त्याच्यानंतर आहे उकारांत. उकारांत नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन करताना एकारांत होते आणि वे होते, ये आणि वे होते. तर ये वासरू याचे अनेक वचन का होईल? वासरे होईल. लिंबू याचे अनेक वचन लिंबे होईल. हे मित्रांनो नपुंसकलिंग आहे. पिलूचे अनेक वचन पिले होईल. आणि पाखरूचे अनेक वचन पाखरे होईल. तटूचे अनेक वचन तटे होईल. लेकरूचे अनेक वचन लेकरे होईल, लेकरे होईल. आसूचे अनेक वचन, आता एकच शब्द आहे मित्रांनो, आसूचे आसवे, आसूचे आसवे. हा मी इथं लिहिला मित्रांनो, हा होत नाही, हा इथं आहे मित्रांनो. आसूच्या आसवे. ये एकारांत नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन करताना इकारांत होते. केळेचे अनेक वचन का होईल? केळे होईल. आणि कुत्रेचे अनेक वचन कुत्री होईल. कुत्रे, आपण त्याला, तो एक वचन आहे मित्रांनो कुत्रे. कुत्री अनेक वचन झाले. तळे, तळा म्हणत नाही, तळे, तळे म्हणजे एक वचन झालं आणि त्याचे अनेक वचन तळी ई होते. गाणीचे अनेक वचन गाणी होते. आणि मडकीचे अनेक वचन मडकी होते. खेडेचे अनेक वचन खेडे होते. आणि लाटणे याचे अनेक वचन लाटणी होते. जर मित्रांनो इथून तुम्हाला काही समजला नसेल तर कोणत्याही शब्दाला, आता इथं बघा, आम्ही फोटो आणले, आम्ही फोटो आणलो, फोटो आणले. तर आम्हीच्या जागी किती फोटो आणले? आम्ही किती फोटो आणलो? किती फोटो आणले? हा मित्रांनो झाला एक वचन आणि हा एक वचन, हा अनेक वचन. तर हा सेम आहे. आता ट्रिक याच्यानंतर मी की आपण हा टॉपिक झाल्यानंतर आपण शेवटला ट्रिक बघू मित्रांनो. मित्रांनो कोणत्याही शब्दाला किती फोटो आणले, किती शत्रू आणले. आता उदाहरण बघा इथं, किती बाबाने आंबा आणले, एक आंबा, एक आंबा, आंबा, एक आंबा आहे, एक आंबा. तर याचे आंबा याचे अनेक वचन, याचे आंबा याचे अनेक वचन जर तुम्हाला कळत नसेल तर किती आंबा, कोणत्याही शब्दाला किती हा प्रश्न विचारायचा. किती आंबा आणले, किती आंबा, आंबा म्हणतो का किती आंबा आणले म्हणून का किती आंबे म्हणून. तर आंबे हा झाला त्याचा अनेक वचन. जर मित्रांनो इथं लक्षात ठेवण्याच्या स्फुल्लिंग नामाचे अनेक वचन अचा अकारांत होते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन हे, आणि नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन हे. तुम्हाला काय करायचे, एका पेजवर हे लिहून टाकायचे आणि रिव्हिजन करायचे. आणि जे हा पण तुम्हाला काही कळला नसेल आणि समजला नसेल तर कोणत्याही शब्दाला किती 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 आंबे, आपण म्हणतो बाबांनी आंबा आणले, तर किती आंबे आणले.
आपण म्हणतो किती आंबे, आपण किती आंबा आणले असे म्हणणार का? नाही, किती आंबे आणले, त्यावरून कोणत्याही शब्दाला किती लावून प्रश्न विचारायचं, त्याच्यानंतर आपल्याला अनेक वचन मिळते. जर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. झाला मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन? याच्यानंतर आपण पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही ते बघू. चौथा आहे पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. अनेक वचन होत नाही कारण की आपण पदार्थवाचक नामांना 1 2 3 अशी गणना करू शकत नाही. तसेच समूहवाचक नामाचे पण आपण काही नामाचे आपण अनेक वचन करू शकत नाही. तर पदार्थवाचक नाम कोणते आहेत? उदाहरणार्थ आहे दही चे अनेक वचन दहीच होईल. लोणीचे अनेक वचन लोणीच होईल. आणि तूपचे अनेक वचन तूपच होईल. कारण हे पदार्थवाचक नाम आहेत, आपण यांना गणना करू शकत नाही. दही लोणी तूप आणि त्याच्यानंतर दही लोणी तूप झाला आणि ताक पण येते मित्रांनो. ताक ह्या त्याच पदार्थामध्ये असते. ताकच्या अनेक वचन ताकच होईल. ज्वारी गहू याचे अनेक वचन गहूच होईल. आणि ज्वारी याचे अनेक वचन ज्वारीच होईल. याचे अनेक वचन ज्वारी होईल. ज्वारी याचे अनेक वचन ज्वारीच होईल. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. अस्थिचे अनेक वचन अस्थिचे अनेक वचन हे अस्थिच होईल मित्रांनो. अस्थिचे अनेक वचन अस्थिच होईल. आता काही नामाचे अनेक वचनच होत नाही. हे कोणते आहे? काही नामाचे अनेक वचन होत नाही. काही नामाचे अनेक वचनच होत नाही. ते कोणते आहेत हे ट्रिक सांगतो मित्रांनो. हे पण दासी बाजू लाली युवती आणि तरुणी. दासी बाजू लाली युवती तरुणी. दासीच्या मित्रांनो अनेक वचन दासीच होईल. दासीचे अनेक वचन दासीच होईल. आणि बाजूचे अनेक वचन बाजूच होईल. बाजूचे अनेक वचन बाजूच होईल. दासी बाजू लाली युवती तरुणी. दासी बाजू लाली युवती तरुणी. तिसऱ्याचा अनेक लालीचे अनेक वचन लालीच होईल. किती लाली, आपण म्हणतो किती लाली म्हणजेच लालीच येते. आता युवती किती युवती म्हणजेच किती युवती आला. किती युवती म्हणतो आपण म्हणजे युवती येते म्हणून ते अनेक वचन झाले. आता तरुण याचे अनेक वचन तरुणी. याचे अनेक वचन तरुणीच होईल.
हे अनेक वचन होत नाही मित्रांनो काही नामाचे. आता याचे काही नामाचे अनेक वचन होत नाही. हे आता आपण बघितला. पदार्थवाचक नामाचे पण अनेक वचन होत नाही. तर कोणत्या नामाचे अनेक वचन होते ते आपण मगाशी आपण बघितला. 3 नामापैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. समूहदर्शक नामाचे अनेक वचन होत नाही, ते फक्त एक वचन वापरातच वापरतात. समूहदर्शक नामाचे अनेक वचन होत नाही. अनेक वचन होत नाही. एक वचनीच वापरतात. एक वचनीच वापरतात. फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते. उदाहरणार्थ आहे आठवडा. समूहदर्शक. समूह म्हणजे 7 आठवड्याचा एक असते. 7 दिवसाचा एक आठवडा. आठवडा आणि आठवडा आहे आणि दुसरा आहे आठवडा आणि तिसरा आहे समूहदर्शक. म्हणजेच कोणकोणते शब्द आहेत आपण ढीग आहे, रास आहे, हे झाले समूहदर्शक. कळप आहे, कडप हे समूहदर्शक आहेत मित्रांनो. याचे अनेक वचन होत नाही. मंडप पण आहे, जोडपे पण आहे, पंचक पण, असे भरपूर शब्द आहेत. मंडप होऊ शकते, पंचक होऊ शकते आणि जोडपे पण होऊ शकते. जोडपे याचे मित्रांनो आठवड्याचा अनेक वचन आठवडाच होईल. त्याचा अनेक वचन आठवडा होईल, आठवडा. ढीगचा अनेक वचन ढीगच होईल. रातचा अनेक वचन रासच होईल आणि कडपचा अनेक वचन कडपच होईल. कडप आणि मंडपचा अनेक वचन मंडपच होईल. पंचकचा अनेक वचन पंचप आणि जोडपेचे अनेक वचन जोडपेच होईल. हे फक्त अनेक वचन नामाचे होतात. आता हे असे काही अनेक वचनाचे काही नामे फक्त अनेक वचनी नामातच आढळतात. ते कोणते आहेत? जर मित्रांनो काही नामे फक्त अनेक वचनी नामातच आढळतात. 7वा आहे काही नामे फक्त अनेक वचनी आढळतात. अनेक वचनी आढळतात मित्रांनो. काही नामाचे फक्त अनेक वचनीच आढळतात. ते कोणकोणते आहेत? काही रोगांची नामे असतात मित्रांनो, ते आपण बघू. कानिज्य हा रोग आहे. कानिज्य, आपट्या, चिपट्या याचे अनेक वचन हे नेहमी अनेक वचनीच असतात. हे नेहमी अनेक वचनीच असतात म्हणून त्याचे अनेक वचन होत नाही. आट्या आणि पाट्या हे शब्द नेहमी अनेक वचनीच असतात म्हणून त्याचे अनेक वचन होत नाही. आता मित्रांनो याच्यानंतर आपण एवढ्या याच्यावर जे चॅप्टरची काही तुम्हाला समजला नसेल तर हे ट्रिक आहे मित्रांनो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं पण आता मी तुम्हाला चांगल्यानं समजावून ट्रिक सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण पूर्ण माहिती इथं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा. आता आपण ट्रिक बघणार आहोत. ट्रिक नाम अनेक वचन कसे ओळखायचे, अनेक वचन कसे ओळखावे, अनेक वचन कसे ओळखावे. जर अनेक वचन कसे ओळखावे जर तुम्हाला काही कळलं नसेल आणि तुम्ही कन्फ्युज होत असेल
तर कोणत्याही नामाला किती हा शब्द वापरायचा. उदाहरणार्थ बघा, किती हा शब्द कोणत्याही शब्दाला लावायचे. त्यानंतर आता एक आंबा आणला, तर किती आंबे आणले आपण काय म्हणतो, एक आंबा आणला. किती आंबा आणला असं म्हणतो काय, नाही. किती आंबे म्हणजे आंबे हाच झाला अनेक वचन झाला. तो बघू, एक आंबा खाल्ला, तर याला विचारायचं किती आंबे खाल्ले, किती आंबे खाल्ले, किती आंबे खाल्ला. आंबे म्हणजे छान अनेक वचन झाला. आंबे हा अनेक वचन झाला. अनेक वचन. आता याच्यानंतर दुसरा आहे आपण भाषा. आता आंबे झाले, मी एक भाषा बोलतो, एक भाषा बोलतो. किती भाषा बोलतो. आता याला आपण विचारायचं किती भाषा बोलतो, किती भाषा बोलतो, किती भाषा बोलतो. तर भाषा हा अनेक वचन झाला, कारण की भाषाचा अनेक वचन, भाषा याचे अनेक वचन, भाषा या शब्दाचे अनेक वचन भाषाच होते. भाषाचे अनेक वचन भाषाच होते. ह्या मित्रांनो ट्रिक हे सर्वांना, कोणत्याही शब्दांना खेळे, एक खेळे, एक खेडे, तर एक खेडे. तर याला विचारायचं किती खेडे, किती खेडी. हा झाला अनेक वचन मित्रांनो, अनेक वचन. हे आहे मित्रांनो ट्रिक. जर तुम्हाला तो काही कळला नसेल, पण मित्रांनो ते पण अकारांत पुरुषलिंग नामाचे अनेक वचन करताना काय बदल होते ते एक्झाम मध्ये विचारतात मित्रांनो, आताच्या पॅटर्न मध्ये. आणि हे ट्रिक तुम्हाला, जर तुम्ही कन्फ्युज होत असाल तर अनेक वचन कसे ओळखायचे आणि अनेक वचन कसे बनवायचे त्याच्यावर हे ट्रिक आहे मित्रांनो. जर तुम्हाला मित्रांनो आजच्या लेक्चर पासून आज आपण काय काय शिकलं ते आज आपण बघू. अगोदर नाम वचन म्हणजेच काय, वचन म्हणजेच काय, एखाद्या ठिकाणाची संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. वचनाचे दोन प्रकार पडतात, एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचनाला बहुवचन पण म्हणतात, अनेक वचनाला बहुवचन पण म्हणतात. मग कोणत्या नामाचे अनेक वचन होते आणि कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही, तर आपण मागच्या टॉपिक मध्ये नाम व नामाचे प्रकार बघितला. त्यामध्ये नामाचे 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्या 3 नामापैकी फक्त एकाच नामाचे अनेक वचन होते, सामान्य नामाचे. आणि विशेष नाम आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. तर तेच त्याच्यानंतर आपण पुरुषलिंग नामाचे अनेक वचन करताना काय बदल होते, वचनाच्या रूपात काय बदल होते ते बघितलं. त्याच्यानंतर स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना वचनात काय बदल होते, नामामध्ये काय बदल होते ते आपण बघितलं. त्याच्यानंतर नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन करताना काय बदल होते ते आपण बघितलं. त्याच्यानंतर पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही हे बघितलं. त्याच्यानंतर कोणत्या नामाचे अनेक वचन होते व कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही हे आपण बघितलं. त्याच्यानंतर समूहवाचक नामाचे अनेक वचन होते, समूहवाचक नामाचे अनेक वचन होत नाही ते बघितलं. आणि त्याच्यानंतर काही शब्द याचे अनेक वचनच होत नाही, ते अनेक वचनच होत नाही हे बघितलं मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये. जर मित्रांनो याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत. जर तुम्हाला ह्या लेक्चर पासून काही शिकायला मिळालं असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, राज्यसेवेच्याही परीक्षेसाठी जर तुम्ही वाचत असाल तर हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तलाठ्याचा अभ्यास करा, पोलीस भरतीचा अभ्यास करा, कोणत्याही एक्झाम मध्ये मराठी व्याकरण जर येत असेल तर हा लेक्चर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. लाईक करा मित्रांनो, शेअर करा. याच्यानंतर जर तुम्हाला पीडीएफ अशा स्वरूपाची पीडीएफ असेल, हँड रायटिंग नोट जर पाहिजे असतील तर 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून लिहावे मित्रांनो. या नंबरवर नोट्स म्हणून लिहावे आणि पाठवावे. तुम्हाला व्हॉट्सअपवर ऍड केले जाईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सर्व नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल, नाहीतर सेपरेट पण केल्या जाईल. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.